डीपी सांगतो की आर्याने अशी शपथच घेतली आहे की 12 कोंबड्यांच्या पिल्ल्यामध्ये एक बदकाचं पिल्लू. चला तर बघूयात नक्की काय डिस्कशन चाललं आहे आणि धनंजय असं काम होतोय. तर इकडे दोघे जण बसलेले असतात. जान्हवी म्हणते की 24 तासात आपण जे काही करतो ते सगळे बघतात आणि लोकांना ते दिसतं. कॅप्टन्सी टास्कच्या वेळी ज्या पद्धतीने तिनं माती खाली, अरे काय बोलते, तिला बोलायची अक्कल नाहीये का? कशा पद्धतीने ती बोलत असते, मला खरंच ती काय बोलते ना समजत नाही. वैभव आणि माझ्याबद्दल तिला सांगायचं होतं. अरे पण तू नको ना सांगू. पाठीमागे सगळे हसत होते, तिचं बोलणं ऐकून टाळ्या वाजवत होते, इतकं बेकार वाटत होतं ते. मी तिला सांगते की तू त्याच्यामध्ये काय बोललं पाहिजे. नाही मला ते फेअर खेळायचं होतं असं ती सांगते. त्या डीपी मध्येच म्हणतो तिला फेअर खेळायचं नाही. ती दाखवते की तिला या गोष्टींमुळे किती त्रास होतोय. त्यावरती जान्हवी देखील ॲग्री होते. म्हणजे अरबाज आणि यांच्या टीममुळे जे काही होतं याचा तिला जेन्युइन त्रास होतो असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते. असं काही होत नाही. तर जान्हवी देखील म्हणते की हो ते बरोबर आहे. आर्या अशी का वागते म्हणजे बालिश असल्यासारखी, तिला काही समजत नाहीये का? प्रत्येक वेळेस ती माती का खात असते असं विचारल्यावर धनंजय सांगतो, हे बघ कसं असतं, ज्यावेळेस ती तू तुमच्या टीममध्ये असू दे नाहीतर आमच्या टीममध्ये असू दे, असं ठरवलंय की 12 सदस्यांच्या मध्ये, अरे सॉरी माझं चुकलं असं धनंजय म्हणून पुन्हा सुरुवात करतो. 12 कोंबडीच्या पिल्लामध्ये एकटंच बदकाचं पिल्लू कसं दिसलं पाहिजे. ती सदस्य म्हणून खेळत नाहीये, ती आर्या म्हणून खेळते आणि यावरती जान्हवीला हसूच कंट्रोल होत नाही. तर जान्हवी इकडे हसत हसतच सांगते की पण तिने हे जाताना, घरातून जाताना तरी तिने हे बालिश, बेअक्कल, बावळट हे टॅग तरी तिने मिटवून जायला पाहिजे असं मला वाटतं. जे की हे टॅग जान्हवीने स्वतः तिला दिलेले आहेत आणि आता ते टॅग कसे मिटवली जातील याबद्दल जान्हवी इकडे चर्चा करताना दिसते आणि धनंजय सुद्धा तिच्यासोबत या चर्चेमध्ये रंगून गेलेला आहे. आणि इकडे धनंजय सांगतो की मी अशी शपथच घेतली आहे, मी ज्या टीम मध्ये राहीन त्या टीम मध्ये मातीच खाईन, कारण ऐन टास्क मध्ये काही ना काहीतरी घोळ केल्याशिवाय तिचं मन शांत बसत नाही असं इकडं धनंजयचं स्पष्ट मत आहे. तर तुम्हाला देखील वाटतं का आर्या खरंच टास्क खेळताना बरोबर माती खाते? आणि याबद्दलचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.